मंडळी, गेल्या 3-4 दिवसात राज्याला अवकाळीचा तडाखा बसला। जणू देवाचा कोप झाला। कातडी भाजून काढणाऱ्या उन्हाच्या भट्टीतही राब राबून तळहाताच्या फोडासारखा जपलेला घास मातीमोल झाला। हे पहिल्यांदाच घडलं असं नाही। एक जखम भरत आली की त्यावर घाव ठरलेला आहे, कधी आभाळाचा तर कधी आभाळा एवढ्या सरकारांचा। त्याच्या नशिबी कोप ठरलेला आहे। त्याच अवकाळीच्या बर्बादीचा चिखल बघायला कृषी मंत्री बांधावर गेले। मदतीची आस लावून बसलेल्या हतबल आणि कंगाल राजाला आशेनं त्यांच्याकडे पाहावंसं वाटलं असेल, मिळेल काहीतरी, किमान सहानुभूतीची फुंकर तरी। पण कृषी मंत्र्यांनी त्यांना आरसा दाखवला। म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की ते लग्न साखरपुडा करतात, त्यामुळे एका झटक्यात त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा निकालात काढला। तुमच्या बर्बादीला तुम्हीच कसे जबाबदार आहेत हे सांगून त्यांनी बांध सोडला। खरंय, ते काय चुकीचं बोलले नाही। पोरपोरी लग्नाला आली की बापाला ती उजवावी लागतातच। बेवारस कटाळ्यासारखी माळावर सोडून कसं चालेल? त्यासाठी पैसे लागतात, हेही खोटं नाही। पण पैसे कशाला लागत नाही? बायका पोरांचे अंग झाकायला लागतात, पोरं शिकवायला लागतात, पोटाची खळगी भरायला लागतात, जित्रावत जगवायला लागतात, मातीत पेरायला लागतात। पैशाशिवाय इथं काय मिळतं? कृषी मंत्र्यांच्या भाषेत सांगायचं तर भिकारीही 1 रुपया भीक घेत नाही, असा हा भयान काळ आहे। पण साहेब, तुम्हाला सांगायचंय, ऐश केली म्हणून इथला शेतकरी कर्जबाजारी झाला नाही। ऐश केली म्हणून स्वतःला तो फासावर लटकवत नाही। त्याची शेती त्याला जगवू शकत नाही। शेतीचा मसनवाटा झालाय म्हणून मरतोय साहेब। तुमची धोरणं त्याला कर्जबाजारी करतायत साहेब। त्याच्या कष्टाला भाव नाही म्हणून सातबाऱ्याला सावकार चिकटलेत साहेब। लग्न आणि साखरपुडे करणारे कर्जबाजारी झाले असते तर डोळे दिपवणारे, शाही विवाह सोहळे करणारे नेते कधीच कर्जबाजारी व्हायला हवे होते ना साहेब। नेत्यांच्या पोरांचे बाप कोणत्या शेतात नांगर मारतात, जरा आम्हालाही सांगा ना साहेब। द्यायचं नसेल तर काही देऊ नका, फुंकर मारायची नसेल तर मारू नका, पण ओल्या जखमा किमान कुरतडू तरी नका साहेब। ही भावना आज राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याची आहे। ती भावना निर्माण झाली कृषी मंत्र्यांच्या त्या वक्तव्यानंतर। आणि आज या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत। आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते यशवंत गोसावी आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते अभय साळुंखे आहेत, शेतकरी नेते किशोर तिवारी आहेत आणि किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले सुद्धा आहेत। आज विनंतीला मान देऊ, खरं तर राज्याचे कृषी मंत्री आपली भूमिका मांडण्यासाठी आपल्या समोर आहेत। त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं, त्यांची याबद्दलची नेमकी भूमिका काय आहे, ते आज आपल्याला सांगणार आहेत। आपल्या सोबत इतर मान्यवर पाहुणे सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। पण सुरुवातीला मी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाणार आहे। माणिकरावजी, ज्या प्रकारे तुम्ही बांधावरती गेलात, शेतकऱ्यांना वाटलं तुम्ही अश्रू पुसायला आलात, तुम्ही जखमेवरती फुंकर मारायला आलात, पण आज त्यांची भावना अशी आहे, तुम्ही जाता जाता त्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडून गेलात। हे खरं आहे का? हे सगळं चुकीचं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं मी म्हटलोच नाही। मी असं म्हटलोय की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सक्षम करणं ही काळाची गरज आहे। आता ज्या ठिकाणी मी पिकाची पाहणी करायला गेलो, नुकसान पाहणी करायला गेलो होतो, त्या ठिकाणी जर क्रॉप कव्हर असतं कदाचित तर त्या पिकांची नुकसान झालं नसतं। म्हणजे क्रॉप कव्हरला जर अनुदान शेतकऱ्यांनी दिलं असतं तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर लावलं असतं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी होऊ शकलं नसतं। त्यामुळे भांडवली खर्च या ठिकाणी जास्तीत जास्त सरकार कसं खर्च करेल, शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा राहील, समृद्ध कसा होईल आणि शेतकरी आपल्या स्वकष्टाने कसा मोठा होईल, उत्पादन खर्चामध्ये कशी कमतरता करता येईल आणि उत्पादन वाढल्यानंतर त्याला मार्केटिंग कसं करता येईल, या संदर्भातलं धोरण राज्य सरकार निर्माण करतं आहे। अशा संदर्भातलाच विषय त्या ठिकाणी चर्चेला आला। माझे मित्र त्या ठिकाणी शेतकरी होते, ते 2-3 मित्र, त्यांच्याशी बोलताना फॉर्मल गप्पा मारताना या ठिकाणी काही गोष्टी मी बोलल्या असतील तर आमचं तो व्यक्तिगत रिलेशन आहे। आता व्यक्तिगत रिलेशन तुम्ही व्यक्तिगत कोणाशी बोलायचं का नाही बोलायचं हाही मोठा इश्यू आहे। व्यक्तिगत विषयामध्ये तुम्ही त्याला पब्लिकीकरण करू शकत नाही।
हा आमचा व्यक्तिगत 2 मित्रांचा विषय होता. त्यामुळे परंतु शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना, त्या ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि पंचनाम्याचे आदेश दिल्यानंतर जे नुकसान त्यांचे होणार आहे त्या नुकसानीला राज्य सरकारकडून या ठिकाणी 100% मदत मिळणार आहे, हे आश्वासन मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी असं म्हटलो नाही की तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळणार नाही म्हणून. त्यामुळे मदत ही 100% शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु मदतीच्या पलीकडे जाऊन शेतकरी हा कर्जबाजारीच होऊ नये, शेतकरी हा सशक्त व्हावा, शेतकरी स्वतःच्या पायावर उभा व्हावा, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी राज्य सरकार योजना या ठिकाणी वारंवार निर्माण करणार आहे. आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या योजना आणून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अशाच प्रकारची माझी भूमिका आहे. मी आजही या गोष्टीवर ठाम आहे की शेतकऱ्याला कर्ज काढण्याची वेळच यायला नको. शेतकरी हा समृद्धच असला पाहिजे. आणि समृद्ध होण्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी राज्य सरकार, केंद्र सरकारच्या मार्फत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे, ही माझी भावना आहे. ही कृपा करून आपण समजून घ्या. ठीक आहे, तुमची भावना नक्की समजून घेऊ. पण तुम्ही एक वाक्य बोललात, तुम्ही असं म्हणालात की आमच्या वैयक्तिक बोलत होतो. तुमच्या घरात तुम्ही बोलत असता तर कदाचित ते बाहेर येण्याचं कारण नव्हतं, पण शेतकऱ्याच्या बांधावर त्यांचे अश्रू पुसायला तुम्ही गेलात, तिथं तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं. खरंच पोरांची लग्न केली म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला का? शेतकरी माझा मित्र होता. तो शेतकरी माझा मित्र होता. त्याच्याकडे अनेक कार्यक्रमाला मी गेलो आहे आणि चेष्टा मस्करी त्याच्याशी बोलत होतो. मी त्याला व्यक्तिगत बोललो. मी त्याच्याशी शेतकऱ्याचा संबंध नाही. तुम्ही तो शेतकऱ्याची तुम्ही मुलाखत घेतली का? पण सर ऐका ना, तुम्ही थट्टा मस्करी केली, सांगा महाराष्ट्राला की मी ती मस्करी केली म्हणून. माझं ते म्हणणं मस्करी होती. मी सांगतोच तुम्हाला. बर, मी व्यक्तिगत माझा मित्र आहे. व्यक्तिगत तो माझा मित्र आहे आणि व्यक्तिगत आम्ही एकमेकाला नेहमी टीका टिप्पणी करत असतो. त्याची मस्करीच केलेली आहे. त्याचा आणि शेतकऱ्याचा आणि कर्जाचा मी कुठेही या ठिकाणी उल्लेख केलेला नाही किंवा कर्जमाफी करणार नाही असं कधी म्हटलोय मी. ठीक आहे, कर्जमाफी आहे का कर्जमाफी आम्ही करणार नाही म्हणून? सर आरोप मी एवढंच म्हटलो की तो विषय माझा नाही आहे. तो विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे. वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. वरिष्ठ पातळीवरचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते निर्णय घेतील. तो निर्णय माझा नाही आहे. परंतु शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही शासनाच्या धोरणाचा एक परिपाक आहे आणि 100% शासनाची धोरणच अशी या ठिकाणी भविष्यकाळात राबवायची की ज्याच्यामुळे शेतकरी समृद्ध होईल. यावर माझं मत आजही ठाम आहे. त्यात मी बदल नाही करणार. ठीक आहे, तुम्ही मस्करी केली म्हणालात, पण तुमच्या मस्करीमुळे ती तुमची मस्करी महाराष्ट्रातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. शेतकऱ्यांना असं वाटतंय की आज पोरांची लग्न केली म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला, असं जे तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला त्या म्हणण्याबद्दल काय वाटतं? खरंच हे शेतकरी जे आहेत ते लग्न करतात आपल्या मुलांची म्हणून ते कर्जबाजारी होत आहेत का? ऐकून घ्या. मला कल्पना आहे कर्जमाफी जरी झाली तरी सुद्धा ते पैसे बँकेला जातात. ते पैसे शेतकऱ्यांना मिळतच नाही. बरोबर. आपल्याला माहित नसेल तर मी सांगतो, मी जिल्हा बँकेचा संचालक होतो, चेअरमन होतो. त्यामुळे ते पैसे बँकेला जातात. शेतकऱ्याचे थकबाकी झालेले पैसे ते काय शेतकऱ्यांना मिळत नाही. आतापर्यंत 1-2 वेळा कर्जमाफी झाली, त्यावेळेस शेतकऱ्यांना कधी पैसे मिळाले? शेतकऱ्यांना कधीच पैसे मिळत नाही. ते पैसे बँकेलाच जातात. बँकात अडचणीमध्ये येतात, सहकारी संस्था अडचणीमध्ये येतात, शेतकरी अडचणीमध्ये येतो. हे फार दुष्ट चक्र आहे. या दुष्ट चक्रातून शेतकरी बाहेर आला पाहिजे ही धारणा माझ्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आपल्याला भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करणं आवश्यक आहे. या भूमिकेवरती मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार आहे. सर, तुम्ही जी भूमिका मांडली ना, त्या भूमिकेच्या बद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाहीये. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक होणं गरजेचं आहे. मुद्दा आज वादग्रस्त एवढाच आहे. मुद्दा हा आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या की तुम्ही असं म्हणताय की आम्ही व्यक्तिगत बोललो, पण तुमचं दोघांचं व्यक्तिगत बोलणं बघा, हे मीडियाने ज्या गोष्टी दाखवायला नको त्या गोष्टी मीडिया जाणीवपूर्वक दाखवत असाव्या कदाचित, मला माहित नाही. सर, जे तुम्हाला दाखवू नाही वाटतं ना ते मीडिया दाखवतं. प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना अशा प्रकारचा संदेश जर त्यांनी दिला असेल किंवा गेला असेल त्यांच्यापर्यंत, तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांना संबोधित केलेलं नाही. बरं, पण खरं तर यामध्ये आता मला थोडंसं पुढे जायचं. तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, मला त्या विषयाला फार ताणायचं नाहीये. कर्जमाफीचा तुम्ही शब्द दिला होता या राज्यातल्या लोकांना निवडणुकीच्या पूर्वी. तुम्ही शब्द दिला म्हणून तुमच्या डोक्यावरती मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा अक्षदा पडलेला आहे.
आता शेतकरी या राज्यातला म्हणतोय बाबांनो आम्ही संकटात आहोत, तुम्हाला सत्तेची खुर्ची मिळाली आहे, बघा आमचं काही होतंय का, काही होणार आहे का त्यांचं? मला एक सांगा की आतापर्यंत 4 वेळा मीडियाने मला हा प्रश्न विचारून झाला. 4ही वेळा मी मीडियाला हेच सांगितलेलं आहे की तो प्रश्न माझ्या अखत्यारीतला नाही. कर्ज माफी हा प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. त्यामुळे मी स्वतः त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं भाष्य करणं हे योग्य होणार नाही. बरोबर. तर मी अशा प्रकारचं भाष्य करणं बरोबर नाही. बरोबर. त्यामुळे तो जो निर्णय शासन घेईल त्या निर्णयाबरोबर मला राहावं लागेल. बरोबर, अगदी खरं आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण राज्याचे कृषी मंत्री म्हणून तुम्ही इथल्या लाखो कोट्यवधी शेतकऱ्यांचे कैवारी आहात, तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात. त्या मंत्रिमंडळामध्ये या सगळ्यांची भूमिका मांडण्याची जबाबदारी सर तुमची आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचे जे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत अजित पवार यांच्याशी तुम्ही भांडणार आहेत का? ते म्हणतात शक्य नाही आहे. तुम्ही या शेतकऱ्यांच्या मागणीला तिथपर्यंत पोहोचवणार आहात का? भावना काय शेतकऱ्यांची? आपण शब्द दिला होता त्यामुळे आपल्याला सत्ता मिळाली. भावना शेतकऱ्यांच्या भावना मी त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवेन सरकारपर्यंत. आणि एवढंच नव्हे तर ज्या अडचणीमध्ये किंवा अतिवृष्टीमुळे किंवा या ठिकाणी गारपिटीमुळे नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांचं, त्यांनाही भरीवाची मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी मी मंत्रिमंडळामध्ये करणार आहे. आणि जरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही पॅटर्न ठरवून दिला असेल मदतीचा, पण त्यामध्ये अधिकची मदत कशी देता येईल शेतकऱ्यांना तो सुद्धा विचार माझ्या मनामध्ये आहे. आणि त्याही पलीकडे मी आताच बोलून दाखवलं की भांडवली खर्चासाठी अधिकची रक्कम, जसं पोखराच्या धर्तीवर आज 6,000 कोटी रुपये आपण खर्च करतो या दुसऱ्या टप्प्यामध्ये, आणखी 5-7 हजार कोटी रुपये खर्च करून उर्वरित गावं आपल्याला पोखराच्या धर्तीवर या ठिकाणी घेता येतील का? त्यांना वैयक्तिक शेतकऱ्यांना मदत करता येईल का? भांडवली पैसे देता येतील का? भांडवली गुंतवणूक करता येईल का? उत्पादन वाढेल का? उत्पादन खर्च कमी होईल का? लिंकिंग ऑफ द खताचं औषधाचं लिंकिंग थांबेल का? या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्या गोष्टीला आपण जास्त प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. परंतु वेळोवेळी जेव्हा सरकारमध्ये या ज्या गोष्टी मांडायच्या असतील त्यावेळेस मात्र मी 100% मांडल्याशिवाय राहणार नाही. सर, शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव मिळाला तर तो तुमच्या दारात ते कर्जमाफी वगैरेची भीक मागायला येईल का कधी? तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही तर सगळ्यांना शब्द दिला होता ना की आम्ही हमी देऊ, आम्ही हमी भावाची हमी दिलेली होती. तुम्ही त्यांचं सोयाबीन सुद्धा खरेदी करायला तयार नाही आहेत. तुमच्या कुठल्या हमीवर शेतकऱ्यांना विश्वास ठेवावा? आणि तो आज लग्न केलं म्हणून तो कर्जबाजारी झाला कसं म्हणता येईल? त्याच्या मालाला भाव मिळत नाहीये. सोयाबीन शेतकऱ्यांचं बऱ्याच अंशी खरेदी झालेला आहे. काही राहिलं असेल तर त्या संदर्भात निर्णय घेता येईल. तुम्हाला आठवतं तुम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिलं, केंद्रानं तुमच्या पत्राला पत्रावळीसारखी सुद्धा किंमत दिली. काही 20% एक्सपोर्ट नाही. केंद्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं की कांद्यावरची 20% जी निर्यात शुल्क होतं ते निर्यात शुल्क शून्य केलंय ना केंद्र सरकारने. सोयाबीनचं काय माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, हो मी स्वतः पत्र लिहिलंय. माझ्या पत्राची कॉपी तुम्हाला देतो मी. हो सर, मी म्हणतोय ना तुम्ही लिहिलंय, पण तुमच्या त्या पत्राला कसली किंमत नाही दिली, नाही खरेदी केलं शेतकऱ्यांचं सोयाबीन. सर, काही शेतकऱ्यांचं राहिलं असेल, बऱ्याच शेतकऱ्यांचं खरेदी केलंय. काही शेतकऱ्यांचं राहिलं असेल तर आपल्याला त्याला नव्याने विचार करता येईल ना. ठीक आहे, त्यासाठी आपण परत केंद्राला लिहू. नक्की सर, तुम्ही प्रयत्न करा. कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना ना सर, एकदा जर तुम्ही त्याच्या भाव दिला ना पिकाला, तो नाही हो येणार तुमच्या दारामध्ये कर्जमाफी करा म्हणून. मला या चर्चेमध्ये इतर मी पण शेतकरी, मला कल्पना आहे, मलाही कल्पना आहे की जोपर्यंत शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. ही गोष्ट खरी आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट निर्माण करणं, उत्पादन जास्त वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, असे वेगवेगळे पर्याय जे आहेत ना ते पर्याय या ठिकाणी शोधून त्या पर्यायाला चालना देऊन त्यातून शेती संपन्न करण्याचा आमचा विचार आहे. आज तुमच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून, शेती गटाच्या माध्यमातून, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी ॲक्टिव्ह झालेले आहेत. प्रयोगशील शेतकरी झालेले आहेत. अनेक प्रयोग शेतीमध्ये करतायत आणि या प्रयोगांती ते यशस्वी पण झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करून आपल्याला सुविधा कशा देता येतील हा सरकारचा महत्त्वाचा या ठिकाणी भाग आहे. आणि त्यासाठी
आमचं सरकार हे प्रयत्न करणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि लवकरात लवकर स्थितीमध्ये आपल्याला बदल झालेले दिसतील. निश्चितच. यशवंत गोसावी आता आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रवक्ते आहेत. यशवंतजी, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, शेतकऱ्यांची भावना दुखावली असेल तर तुमचं समाधान झालंय का? आज दिवसभर तुमचा राग होता शेतकरी नेते म्हणून, की कृषी मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलंय असं तुम्ही म्हणताय सगळेजण? मुळात सर, मी तुम्हाला एक विनंती करतो पूर्ण TV9च्या टीमला की माझ्या नावाच्या खाली कृषी मंत्री नावाची पट्टी येते, ती पहिल्यांदा काढा. याचं कारण असं आहे की कृषी मंत्री म्हटल्यानंतर हे शेतकऱ्यांचे नाहीतच, हे शेतकऱ्यांना कायम चुकीचं ठरवणारे, शेतकऱ्यांबद्दल चुकीचं काम करणारे, अशाच पद्धतीची प्रतिमा सातत्यानं उभी राहिली आहे. मुळात आता कृषी मंत्री साहेब जे बोललेत की मी मस्करीमध्ये बोललो, माझी त्यांना विनंती आहे की सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या माणसाला व्यक्तिगत आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य नसतं सार्वजनिक ठिकाणी. मुळात जे पोटामध्ये होतं ते ओठावर आलं असं म्हटलं तर नाही. त्यांनी जे मीडियाला सांगितलं की मीडियाला चुकीचं दाखवलं, मीडियाची भूमिकाच ती आहे. राज्यकर्त्यांना जे टीव्हीवर येऊ नये असं वाटतं, टीव्हीवर आणणं हे काम महत्वाचं मीडियाचं आहे. परिस्थिती अशी आहे, केवळ कृषी मंत्रीच नव्हे तर राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री त्यांनी दिलेल्या वचनांचा विसर पडलाय. खास त्यांना दाखवण्याकरता हे जे महायुतीच्या जाहीरनाम्याचे हा प्रमुख आश्वासन आहे हे त्यांनी एकदा बघावं. म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी ही 10 आश्वासनं दिली. त्यातलं 3रं आश्वासन आहे की शेतकऱ्यांचं कृषी कर्ज माफ केलं जाईल, MSP वर 20% सबसिडी दिली जाईल, शेतकरी सन्मान योजनेची रक्कम ही 12,000वरून 15,000 करण्यात येईल. आमचा त्यांना प्रश्न आहे, यापैकी आपण काय केलं? कुठल्या विषयावर आपण अधिवेशनामध्ये बोललात? तर अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये मला कृषी मंत्र्यांनी एक सांगावं की शेतकऱ्यांसंदर्भात, शेती संदर्भात झालेला असा कोणता निर्णय आहे की जो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुखावणारा आहे? औरंगजेबाचा विषय तुम्ही अधिवेशनामध्ये घेतला किंवा कुणाल कामरांच्या विषयावर तुम्ही अधिवेशन घातलं. किमान शेतकऱ्यांचा एखादा जो प्रश्न महत्वाचा असेल, जो मार्गी लागला असेल, तो यांनी या निमित्तानं सांगावा. परिस्थिती अशी आहे विलास सर की बुलढाणा जिल्ह्यामधले कैलास नागरे नावाचा शेतकरी आहे. कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्याला याच आदरणीय धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना या शेतकऱ्याला आदर्श शेतकरी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार राज्य शासनाने दिला होता. त्या शेतकऱ्यानं सरकारच्या नावानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. आज सरकारचा कोणता प्रतिनिधी त्यांच्या घरी गेला? त्यांच्या कुटुंबाला काय मदत केली सरकारनं? त्या विषयावर अधिवेशनामध्ये किमान त्या शेतकऱ्याला श्रद्धांजली सुद्धा यांनी वाहिली नाही. हे यांचं श्रद्धा शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम आहे. मी कृषी मंत्र्यांना त्याच्याबद्दल विचारतो. सतीश इडोळे नावाचा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यानं किडनी विकायला काढली आहे. मी विचारतो मंत्री महोदयांना वेळ नाहीये, ते जाणार आहेत. त्याच्या आधीपूर्वी मी त्यांना विचारतो. माणिकरावजी, सातत्यानं आम्ही इथल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था दाखवतोय. तुम्ही पालक आहात या राज्यातल्या शेतकऱ्यांचे, त्या कोट्यवधी. एका दोराला दोघांनी फास घेऊन जीव संपवावा इतकी हतबल झाली तिथली माणसं. ना त्यांचा कोणी आवाज ऐकतंय. कधीतरी अशी चर्चा आली, वाद निर्माण झाला तर टीव्हीवर चर्चा सुटते किंवा चर्चा बनते. त्याच्या पलीकडे बाकी सगळीकडे कबर आणि खबरच आहे. या सगळ्यात इथला शेतकरी मरतोय हो, त्याला जगवण्याची काय व्यवस्था तुम्ही करताय? त्याने जगलं पाहिजे याच्यासाठी काय आशावाद तुम्ही निर्माण करताय? यासाठीच मी आपल्याला सांगतोय की धोरणात्मक निर्णय घेऊन पोखरा धर्तीवरती ज्या गावांचा समावेश झाला, आज विधानसभेमध्ये अनेक आमदारांनी मागणी केली आहे की आमच्या विधानसभा मतदारसंघातल्या गावांचा समावेश पोखरामध्ये करण्यात यावा, जेणेकरून वैयक्तिक शेतकऱ्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत मिळेल. आणि म्हणून राज्य सरकार गांभीर्याने या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी मान्य केलेलं आहे की दर वर्षाला 5-6 हजार कोटी रुपये खर्च करून साधारण 30,000 कोटी रुपये खर्च करून भांडवली या ठिकाणी गुंतवणूक शेतीमध्ये करायची आणि शेतीचं उत्पादन वाढवायचं, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतला आहे. फक्त त्याचे धोरणं तयार करण्याचं काम सुरू आहे. येत्या 8 दिवसामध्ये ती धोरणं तयार होतील आणि तशा प्रकारचं या ठिकाणी धोरण राज्य सरकार जाहीर करेल आणि यातून शेतकऱ्यांना टोकाचा या ठिकाणी जो मार्ग आहे किंवा टोकाचा जो प्रश्न आहे तो त्यांना या ठिकाणी घेता येणार नाही किंवा घेऊ शकणार नाही, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करेल. 100% आश्वासन देतो मी तुम्हाला की यातून काही ना काहीतरी चांगलं निश्चितपणे घडेल. नक्कीच सर, नक्की आश्वासन द्या. शेतकरी तर बिचारा आहे, तो कायम आश्वासनावर विश्वास ठेवतो, तुम्हाला सत्तेवर बसवतो. आज तुम्ही चर्चेत आलात, आपली भूमिका मांडली, दिलगिरी व्यक्त केली, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीने आभार. पण जाताना फक्त एक सांगतो, शेतकऱ्याचं लेकरू म्हणून नका करू कुणाची मस्करी, जीवावर बेतते हो इथल्या माणसांच्या.
धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. किशोर तिवारी आपल्या सोबत आहेत. किशोर भाऊ, गेली अनेक वर्ष तुम्ही इथल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा जवळून बघताय. त्या रानात तुम्ही आहात जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी हे सगळा मसनवाटा झालाय. त्या विदर्भातून तुम्ही आहात, तिथल्या अनेक विद्वांसाठी तुम्ही काम करताय. आज जेव्हा कृषी मंत्री म्हणाले ना, मस्करी केली मी, काय वाटतं, काय भावना निर्माण झाली? लग्न करतात हे आणि म्हणून कर्जबाजारी म्हणजे तुमच्या मरणाला तुम्ही जबाबदार आहेत, हे सांगितलंय का त्यांनी? नाही, माणिकराव कोकाटेंना मी बघितलं आता. गंभीर नसणारा माणूस, एकदम काहीच गंभीर नाही. त्यांना हेही माहित नाही पोखरा ही वर्ल्ड बँकेची योजना आहे आणि पोखरा ही क्लायमेट रेझिलियन्सच्या विरुद्ध आहे. त्यांना योजना माहीत नाही, काही नाही. भांडवली खर्च कुठं गुंतवणूक होते हे माहीत नाही. मात्र तुमच्या जीवनात तुम्ही पत्रकारिता सुरू केली तर तुमचा पहिला लेख त्या विद्वांच्या कुंकूवर होता. नंतर आणि इंडिया टुडे सारख्या पेपरांनी नंतर छापून काढला जसाचा तसा. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. माणिक कोकाटे बोलल्यानंतर आता दाम्पत्याने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे. विदर्भात मुख्य पंतप्रधान मोदीजी भेट देत असताना 45 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि 4 शेतकरी तर मूर्तिजापूरमध्ये आत्महत्या करतात. आणि इतकी गंभीर परिस्थिती आहे की तुम्ही 2002 आणि 3 मध्ये जे रिपोर्टिंग केलं आणि 4-5 मध्ये रिपोर्टिंग केलं त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती का आहे? कारण त्यांचे जे नगदी पीक आहे कापूस, याला भाव नाही. आता सोयाबीनचं ते म्हणत होते कोकाटे साहेब. त्यांना मी विचारतो की महाराष्ट्र सरकारने खरेदी किती केली, नाफेडचे निकष असताना आपण रिजेक्ट किती केला? आजची बातमी सांगतो की 3200 रुपयाला सोयाबीन विकला जात आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेने टेरिफ वाढवल्यानंतर ते ज्या ठिकाणी हे बोलत होते त्या ठिकाणची परिस्थिती अजून भयंकर होणार. तर महाराष्ट्रासमोर कृषी संकट मोठं झालेलं आहे. कारण महाराष्ट्राच्या जमिनीत 90 लाख हेक्टर मध्ये कापूस, सोयाबीन हे नगदी पीक होते आणि तुरीचे होते. परंतु यामध्ये केंद्र शासनाच्या धोरणामुळे आपण यावर्षी तुम्ही बघा, यावर्षीचा जो इकॉनॉमिक सर्वे होता त्याच्यामध्ये म्हटलं की महाराष्ट्राची सर्व्हिस इंडस्ट्री बुडाली आहे, महाराष्ट्राची रोजगार देण्याची क्षमता बुडाली आहे, त्याच्या 2% वर वाटा नाही या दोघांचा. फक्त वाटा कृषी क्षेत्रांनी ते 4.8 दिलाय. मला एक सांगा, त्याच्यातूनही पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र सोडून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून हा वाटा आला आहे. तर लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे. त्या शेतकऱ्याचं उत्पन्न का वाढत नाही? आणि माणिकराव कोकाटेंना मी विचारतो की 2004 मध्ये मनमोहन सिंगाशी चर्चा केली, 14 मध्ये मी मोदी सोबत काम केलं 10 वर्ष. अरे या लोकांना शेतीचं उत्पन्न कसं वाढावं याच्यावर काय काम केलं यांनी? मी विचारतो काय केलं? एक मिनिट अजून विचारतो की जे कापसावरचं संकट आहे, जे तुरीवरचं संकट आहे, सोयाबीनवरचं संकट आलंय, अमेरिकेने टेरिफ वार उभी केल्यानंतर तुम्ही पोखराचं उदाहरण घेता. पोखराच्या पहिल्या टप्प्यातील सगळे पैसे अधिकाऱ्यांनी खाऊन टाकले. कृषी विभागात 60% वर स्टाफ नाही. तुमच्या एक्सटेन्शन सर्व्हिसेस कोलॅप्स झालेला आहे. माणिकराव, तुमच्यानं होत नसेल तर सोडून द्या, परंतु असा युक्तिवाद कशाला करता? ठीक आहे, मी विचारतो माणिकराव. तुमच्यानं होत नाही, मी सांगतो तुमच्यानी होत नाही. तुम्ही म्हणता की माझ्या अखत्यारीत नाही, सोडून द्या ना हो सत्ता. दम नाही तर सोडून द्या. ठीक आहे, मी माणिकराव विचारतो. तुम्हाला सांगतो. बोला. किशोर भाऊ मी विचारतो. माणिकरावजी प्लीज. माणिकराव आले ते. किशोर भाऊ धन्यवाद. तुम्ही जे बोललात ना ती गोष्ट खरी आहे की पोखरा ही स्कीम वर्ल्ड बँकेची आहे. वर्ल्ड बँकेच्या निकषानुसार गावांची निवड होते. त्यामध्ये माननीय मंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय सचिव किंवा कृषी अधिकारी असा कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. परंतु पोखरामध्ये या ठिकाणी समावेश करावा असे आमदार. मंत्री महोदयांचं होऊ द्या. ऐका ना 2 मिनिटं.
अशा प्रकारे त्या आमदारांची मागणी आहे. आमदारांना या गोष्टीचे निकष माहीत नाही. त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न उपस्थित केला आहे की राज्य शासनाची एक योजना, पोखराच्या धर्तीवर पोखरा सदृश्य राज्य शासनाची एक योजना पोखराच्या बरोबरीने निर्माण करायची आणि त्यातून या ठिकाणी शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत करायची, असं ते धोरण आहे. त्यामुळे पोखरा आणि याचे मिक्स करू नका. पोखरा ही धरती आहे, म्हणजे ते सदृश्य परिस्थिती त्याच्या स्कीम या ठिकाणी आपण तयार करणार आहोत आणि त्यातून आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय देणार आहोत. दुसरी गोष्ट तुम्ही जे याचं बोललात ना, माणिकराव, एक गोष्ट, तुम्ही बोला लोकनेते आहात, तुम्ही सहकार क्षेत्रात खूप काम केलं, तुम्ही जे काही बोललात त्याच्यामुळे मन दुखावली आहे, तो विषय मी इथे बाजूला ठेवतो. मात्र कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर हे मोठं संकट जे आलेलं आहे, आता फळ उत्पादक शेतकऱ्यांवरही संकट फार आहे. तुम्हाला गंभीरपणे काम करावं लागेल. आणि हे जे भाजपचे लोक आहेत ना, हे सगळे व्यापारी धार्जनी आहे. यांना ग्रामीण क्षेत्राची काही घेणं देणं नाही, कृषीची घेणं देणं नाही. 11 वर्ष यांनी वाया घालवली. आता तुम्ही जास्त दिवस यांच्यासोबत राहू नका. पण मला सांगा, कर्ज माफ कराल की नाही कराल? तुमच्यानं होत नसेल तर आम्ही माफ करून दाखवतो. सत्ता तर सोडा हो. किशोर भाऊ, कशी करणार तुम्ही? कुठल्या माझा नाही, पक्षात? अनेक वेळा सांगितलंय, तो विषय माझा नाही. तो विषय माननीय मुख्यमंत्री त्यांच्या लेवलचा आहे. राज्य सरकारच्या धोरणाचा परिपाक आहे. धोरण मी फक्त कृषी खात्याच्या संदर्भात बोलू शकतो. आणि ज्या सोयाबीनचा जो विक्रीचा भाग आहे, तो सोयाबीनचा खरं म्हणजे विक्री माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे आकडेवारी नाही आहेत, किती खरेदी केलं, काय केलं ते पणन मंत्र्यांना आहे. ते आकडे त्यांच्याकडे घेऊन तुम्हाला देऊ शकतो. पण पणन मंत्र्याच्या कानावर टाकलं आणि पणन मंत्र्याने तात्काळ खरेदी सुरू केली, तात्काळ गोण्या खरेदी केल्या आणि त्या ठिकाणी खरेदी सुरू आहे म्हणून मला फोन पण आले लगेच. त्यामुळे त्या संदर्भात काही राहिला असेल तर मी सांगतोय की परत एकदा पणन मंत्र्याच्या कानावर घालण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल निश्चितपणे सरकार उचलणार नाही, थोडंच आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये आपल्याला शेतकरी हा कर्जबाजारी कसा होणार नाही या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करेल. ठीक आहे. माणिकराव, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, सार्वजनिक जीवनात वक्तव्य करत असताना थोडं वाचून करावं. तुम्ही जे बोलत होता ना, ती वास्तविकता नाही आहे. शेतकरी फार अडचणीत आहे, ते दुखावले जातात आणि तुमच्या वयाच्या माणसाकडून असं आलं ना तर माणिकराव आम्हाला दुःख होते. मी तुम्हाला कार्यकर्ता म्हणून बघितलं आहे. माझं आयुष्य गेलं 50 वर्षापासून मी शेतकरी आत्महत्याच मोजतो. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाची 80 देशी झाली, कोरडवाहू क्षेत्राची झाली. अरे तुम्ही वलीच्या शेतात ते गोष्टी करत होत्या. तुमचं इन्व्हेस्टमेंट काय आहे सरकारचं? सरकारच्या योजना नाहीत, तुमच्यापाशी चांगले सनदी अधिकारी नाहीत, चुकीच्या लोकांबरोबर गेलात. सत्ता सोडून येऊन जा ना माझ्याकडं. अरे मुख्यमंत्र्याच्या दालनात उपोषणाला बसा आणि मला फिरणं मुश्किल होते, कर्जमाफी करा म्हणून बोला. होत नाही तर कशाला राहता तिथं? मी तुम्हाला विनंती करतो, मी तुमचा आदर करतो, परंतु मला आज ज्यावेळी जीवनामध्ये संकट निर्माण होईल त्यावेळी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. आताच्या अतिवृष्टीमुळे, आताच्या गारपिटीमुळे, आताच्या वादळी वाऱ्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 100% दिली जाईल. हे मी वारंवार आपल्याला सांगितलं आहे. त्यांचं म्हणणं ऐकूया ना. त्यांचं म्हणणं पहिले पंचनामे होऊ द्या. पहिले नुकसान काय झालंय ते कळू द्या, पंचनामे होऊ द्या, आकडेवारी येऊ द्या. त्यानंतर पाहिजे तर आपण आपलं प्रत्यक्ष किशोर भाऊ प्रत्यक्ष आपण या आपल्याशी निगोशिएट करून चर्चा करून आपण हा प्रश्न मार्गी लावू. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज भूमिका मांडली. ठीक आहे, त्यांच्या भूमिकेच्या बद्दल दुमत असेल, पण मी त्यांचं आज कौतुक करतो न्यूज 18 लोकमतच्या वतीनं. आज त्यांनी माध्यमांना फेस करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ती हिंमत दाखवली. त्यांची जी काही भूमिका असेल ती आज त्यांनी महाराष्ट्राच्या समोर मांडलेली आहे. आज या राज्यामध्ये असे अनेक मंत्री आहेत ज्यांना प्रश्न विचारलेले चालत नाहीत किंवा ते समोरून बोलायला तयार होत नाहीत. आज ते आले आणि त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल त्यांचं कौतुक. मी आधीच म्हणालो मतभेद असू शकतात भूमिकांच्या बद्दल, पण आज त्यांनी समोर येऊन दिलगिरी सुद्धा व्यक्त केली, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे.
आपल्यासोबत आता या सगळ्यामध्ये गोसाविजे आहेत. खरं तर आता तुम्ही ज्या भागातून येत आहे त्या भागामध्ये गारपीट झाली, मराठवाड्यात झाली, विदर्भात झाली, ही सगळीकडे झालेली आहे. एक घाव बुजतो तोपर्यंत नवा घाव कधीतरी इथल्या आभाळाचा होतो, नाहीतर आभाळ एवढ्या सरकारचा होतो. ही वास्तव परिस्थिती आहे. या सगळ्यातून काही असं ठोस काढता येऊ शकेल का? कारण जी सरकारनं योजना आणली पीक विम्या संदर्भातली किंवा ती त्याचाही उपयोग होत नाहीये. मग या शेतकऱ्यांना आधार कुणाचा? मुळात विलास सर, प्रश्न असा आहे की किशोर तिवारी सर बोलले तेच काम मी पण मागच्या 12 वर्षापासून करतो. मी राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची 128 मुलं 12 वर्षापासून सांभाळायचं काम करतोय. 3 मुलींची लग्न केली, 2 नातू आहेत आम्हाला आत्महत्याग्रस्त कुटुंबातले. हे काम सगळं आलिहित आहे. मुळात ही सगळी लोक जे आहेत सातत्यानं शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतायत. यांनी उद्योगपतींचं 1.5 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. यांनी उद्योगपतींना विचारलं का हो या पैशाचं तुम्ही काय केलं? मुळात मगाशी जे कृषी मंत्री बोललेत ना की सरकार अडचणीमध्ये आहे, किंवा अर्थमंत्री सुद्धा बोललेत सरकार अडचणीमध्ये आहे, सरकार आर्थिक संकटामध्ये आहे. आम्हाला त्यांना एवढंच विचारायचं आहे, सरकार जर तुमचं आर्थिक अडचणीमध्ये आहे मग तुम्ही आमदारांचे आणि खासदारांचे पगार बंद करा, त्यांचे भत्ते बंद करा, त्यांची पेन्शन बंद करा. का परिस्थिती अशी आहे की या वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासाठी 90 कोटी रुपये, ऐका एक मिनिटं प्लीज, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासाठी 150 कोटी आणि मंत्र्यांना गाड्या घेण्यासाठी 250 कोटी रुपये खर्च झाले. तर मंत्र्यांकडे गाड्या नाहीत का? मंत्र्यांना भीक लागली का? वाईट परिस्थिती आहे. आणि अशा वेळी पीक विम्याचं गाजर दाखवलं जातंय. नंतर निलेश, मी तुम्हाला सांगतो विलास सर, पीक विमा हा कर्जमाफीवरचा उपाय नाही. कारण असं आहे की पीक विमा कंपन्या या कोणाच्या आहेत, त्या माध्यमातून कोणाचं भलं केलं जातंय यावर सुद्धा एकदा सरकारचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. किशोर भाऊ बोलले ती गोष्ट खरी आहे. सोयाबीन उत्पादकांची खरेदी झालेली नाही, 3200ने खरेदी होते आणि नाफेडची सगळी खरेदी केंद्र सोयाबीनच्या आज रोजी बंद आहेत. मी कांदा उत्पादक शेतकरी भागातला आहे. आज गारपिटीमुळे, रोगामुळे नाही, मला मराठवाड्यात जाऊ द्या. आमच्या मराठवाड्यातली काय परिस्थिती आहे सांगण्यासाठी अभय साळुंके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यानंतर आमच्या लातूरचे आणखीन एक सूरजजी तिकडे आहेत, ते पण शेतकऱ्याचेच लेकरू आहेत. आता सांगतील ते सरकारची बाजू मांडायला बसले तिथे. शेवटचा मुद्दा तुम्हाला एवढाच सांगायचा की कर्जमाफी आम्हाला नको आहे. सरकारनं आम्हाला कर्जमाफी देऊ नये, पीक कर्ज देऊ नये, पीक विमा देऊ नये. सरकारने फक्त एक करावं, शेती हा जर उद्योग तुम्ही मानतात ना तर आम्ही पिकवलेल्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार सरकारनं आम्हाला द्यावा. यांची कर्जमाफी नको, यांचं कोणतेही उपकार आमच्यावर नको आहेत आम्हाला. ठीक आहे अभयजी, बहुतेक काहीतरी तांत्रिक अडचण होते, तुम्ही येत जात होतात म्हणून मी तुमच्याकडे येऊ शकलो नाही. बघितलं कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले. पण हे वास्तव आहे का की शेतकरी लग्न करतोय आणि ते साखरपुडे करतोय म्हणून तो कर्जबाजारी होतोय, आणि मग तो अशा गोष्टीसाठी कर्जबाजारी होत असेल तर मग आम्ही त्यांची कर्जमाफी कशी करायची, हा एक युक्तिवाद म्हणा, थट्टेतून का होईना तो केला जातोय. दबक्या आवाजात आजपर्यंत केला जायचा, आज उघडपणे केला गेलाय किंवा तो समोर आलाय असं म्हणूया. काय म्हणाल तुम्ही? मुळात या मंत्र्यांपेक्षा निश्चितच वर्षानुवर्ष शेतकरी स्वाभिमानी आहे. एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या लातूर जिल्हा बँकेत 5 लाख रुपये शेतकऱ्याला कर्ज दिलं जातं. त्या यंदाची सुद्धा आणि परतफेडीची पद्धत बघितली, मार्चला जवळपास 85 ते 90% शेतकरी हे त्याचं पीक कर्ज फेडतात. म्हणजे प्रोत्साहन दिलं गेलं, मदत केली गेली, तर कर्ज बुडवायची, कर्ज माफीची मानसिकता शेतकऱ्यांची नाही. त्याच्या एवढा इमानदार कोणीच नाहीये. नाईलाजानं शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, आता नाईलाजानं कर्जमाफी मागावी लागते, आंदोलन करावं लागतं. का तर 10 वर्षाखाली सोयाबीनचा काढणीचा मजुरीचा खर्च 2200 ते 2500 होता. आता तो 4500 ते 5000 झालाय. म्हणजे काढणीचा खर्च दुप्पट झालाय. नांगरणी 1000 होती ती 2000 झाली, 2200 झाली. सगळ्या गोष्टी 10 वर्षात दुप्पट झाल्यात. फक्त आत्ताचे मुख्यमंत्री पाशा पटेल ही लोक जेव्हा पदयात्रा काढून 6000 रुपये 10 वर्षाखाली मागत होते 13 मध्ये 14 मध्ये, आणि आता 10 वर्षानंतर 3200-3600 सोयाबीन विकायची वेळ येऊ लागली आहे. खरेदीचं फार शेरी चालवला मध्यंतरी, 40% सुद्धा खरेदी झाली नाही. गावागावात शेतकऱ्याकडे सोयाबीन तसंच आहे, 2-3 वर्षापासूनच तसं आहे. म्हणून आत्महत्येची वेळ शेतकरी येते. आणि परिस्थिती
ते असताना त्यांनी करणारे कोण दोषी आहेत. ठीक आहे, काहीतरी तांत्रिक अडचण येते, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. सूरज चव्हाण यांच्याकडे जातो. ठीक आहे, एक लातूरचा आवाज नाही आला तर दुसरा येईल अशा आशा करूया. सूरजजी, ज्या लातूरातून सोयाबीनचे भाव ठरतात त्या तिथं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे? गेल्या काही मराठवाडा आणि विदर्भातला सगळा शेतकरी हा सोयाबीनकडे गेला. आज त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं सोयाबीन घेण्याची हमी देऊन सुद्धा ती पूर्ण झालेली नाहीये. म्हणून तो आज म्हणतोय की तुम्ही दिलेला शब्द त्या कर्जमाफीचा तो तरी पूर्ण करा. तेव्हा सांगितलं जातं की तुम्ही तर लग्न करता आणि तुम्ही साखरपुडे करता. हे काय आहे नेमकं? काय सुचवायचं तुम्हाला? आधी अजित पवार बोलतात, नंतर कृषी मंत्री बोलतात. विलाजी, मी खरं सांगतो, पहिलं तर मी शेतकरी पुत्र म्हणून आपल्याशी आज संवाद साधेन. मी राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे. प्लीज, मला जास्त आवडेल. तर मी शेतकरी पुत्र म्हणून आता इथं जेवढे पॅनलवरती बसलेत ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. ज्यावेळेस सत्तेत असतात त्यांना काय बोलायचं ते माहिती असतं, विरोधात असतात त्यावेळी काय बोलायचं हे माहिती असतं. शेतकऱ्यांचा पक्ष विरोधीच असतो, विरोधी पक्षच फक्त शेतकऱ्यांचा असतो. नाही, हे पॅनलवर बसलेल्या लोकांचं मत म्हणतोय की हे लोक काय बोलतात हे आपल्यासाठी महत्वाचं नाही आपल्याला, कारण हे पक्षात ज्या ज्या वेळी पक्षाची भूमिका काय असते, सत्तेतली वेगळी, विरोधातली वेगळी, परंतु शेतकऱ्याचं दुःख हे कायमच आहे. माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे, कर्जमाफी हा एक आपला प्रथम उपचार ज्याला आपण म्हणतो तो तात्पुरता उपचार म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. पण कायमस्वरूपी शेतकरी हा स्वतःच्या पायावरती स्वाभिमानानं जगला पाहिजे. यासाठी आपण काहीतरी वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत, त्या राबवल्या गेल्या पाहिजेत. कसं शेतकऱ्याला इरिगेशन वाढेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. परंतु सत्तेत आलं की लोक वेगळं बोलतात, विरोधात वेगळं बोलतात. त्यामुळं ही कुठंतरी पण सत्तेत येण्यासाठी वेगळं बोलतात, सत्तेत आल्यावर वेगळं बोलतात, असं पण आहे ना. मी तेच बोलतोय. परंतु मी सांगतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादांनी आपल्याला आधीच सांगितलं होतं आणि या आधी पण राष्ट्रवादी एकत्रित असताना कृषी मंत्री देशाचे पवार साहेब असताना सुद्धा आम्ही त्यावेळेस कर्जमाफी केली होती, त्यावेळेस सरकार वेगळं होतं. परंतु आजही मी आपल्याला सांगतो, भविष्य काळामध्ये आमचं सरकार हे या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी एक त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कर्जमाफी करेल यात माझ्या मनात शंका नाही. आता सूरजजी, भविष्यात नक्की द्या, पण भविष्यात तो वाचला पाहिजे. त्याला वर्तमानात जगण्यासाठी काय देणारच सांगा. आज विलाजी, वर्तमानात सत्ता दिली त्यांनी. लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या अनेक लाख भगिनींना स्वावलंबी करण्यासाठी मदत केली, त्याचंही कौतुक झालंच पाहिजे. आज 1,500 रुपये प्रति महिना, 1,500चं महत्व तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. ग्रामीण भागात 1,500चं काय महत्व आहे ते. प्रत्येक महिन्याला 1,500 देऊन त्या बहिणीला सक्षम करण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. तशाच पद्धतीनं शेतकऱ्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये एक मोठी कर्जमाफी घेऊन येईल. आता आपण लगेच म्हणतात की तुम्ही शब्द दिला होता, आता यांची नक्की अपेक्षा असणं साहजिकच आहे. त्याचं कारण त्यांनाही माहित आहे, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादाकडे, अजितदादा दिलेला शब्द पाळतात आणि हे सरकार गतिमान आहे म्हणून ह्यांच्या अपेक्षा ज्या आमच्याकडनं आहेत की फास्ट निर्णय झाले पाहिजेत. त्यांना माहित आहे हीच लोक आहेत गतिमान निर्णय घेऊन शकतात, म्हणून हे कदाचित अपेक्षा करत असतील तर त्यांच्या त्याही अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल. परंतु मी किशोर भाऊंना विचारतो, कोकाटे साहेबांनी दिलगिरी व्यक्त केल्या. आपल्या एखाद्या जुन्या मित्राची, आपल्या जिल्ह्यातला एखादी मित्र असेल, एखादी ओघामध्ये आपण बोलू गेलो तर चुकीचा शब्द असेल तर दिलगिरी व्यक्त करण्या इतकं मन मोठं त्यांनी दाखवलं. चुकीचा शब्द होता. ठीक आहे, आपण त्याला धरून पण बसणार नाही. सूरजजी, आपण त्याला धरून बसणार नाही. दिलगिरी व्यक्त केली, विषय संपला. यापुढे त्यांनी काळजी घ्यावी इतकाच मुद्दा आहे. पण प्रश्न शेतकऱ्यांच्या बद्दलचा आहे म्हणून तो विचारतोय. किशोर भाऊ, आताची ही परिस्थिती शेतकऱ्यांची जी आहे त्याला एक प्रकारे त्यांनी स्पष्ट सांगितलंय नाही होणार आहे तुमची कर्जमाफी. जर ती कर्जमाफी होणार नसेल तर यातनं पुन्हा एक नैराश्य निर्माण होऊ शकतं. दुसऱ्या बाजूला आसमानी संकट चालूच आहे, ते काही थांबत नाही आहे. शेतकऱ्यांनी नेमकं आता काय करणं गरजेचं आहे? सरकारच्या पातळीवर करेल, पण ह्या शेतकऱ्यांच्या समोर काय पर्याय आता? नाही, हे बघा, शेतकऱ्याच्या तुम्ही कापसाच्या किमती वाढणार होत्या तर कापसाच्या गाठी आयात केल्या रुईच्या. मग तुम्ही सोयाबीनचे केक आयात केले. तुम्ही भाव पाडताना तुरीच्या डाळीसाठी निर्मलाताई किती वाढल्या आणि तुरीचे भाव पडले. आता कसं आहे, शेतकऱ्यांनी करावं तरी करावं काय? आता तिकडे ते ट्रम्प साहेब
24% टॅक्स लावून बसले. आता त्याचं काय होईल या लोकांना चिंताच नाही. बोलायला लागले भांडवल करू, हे करू, आणि वर्ल्ड बँकेच्या पैशाला ही योजना म्हणतात. म्हणजे यांचे दिवाळे पूर्ण उडाले आहे. आता मी काय करू? काय बोलतात ते, त्यांची जे शेतकऱ्याविषयी कल्पना आहे तीच अशी आहे की शेतकरी म्हणजे मागणारे लोक, शेतकरी म्हणजे त्यांना कर्जमाफी पाहिजे, त्यांना पीक विमा पाहिजे. आता मी सांगतो की पीक विमा योजनेप्रमाणे हे सगळं ऑटोमॅटिक होऊन त्यांना मिळाला पाहिजे. आता तुम्ही बघाल की जर द्राक्षाचे पीक अख्खं गेलं आहे तर द्राक्षाच्या विमा त्या विमा क्षेत्रात नाही जिथलं कॅश क्रॉप आहे. आणि हे मंत्री म्हणत होते की शेतकऱ्यांनी तो कॅश क्रॉप का घेतला नाही. तुम्हाला हेही माहित आहे का, विमा कंपन्या कॅश क्रॉप ठरवतात आणि राज्य सरकारचे सनदी अधिकारी आणि पीक विमा कंपन्या यांनी किती पैसे लुटले सरकारचे. आता तर 1 रुपया भरायचा आहे. आणि बघा ना आता किशोर भाऊ बघा, आसमानी संकट एका पाठोपाठ एक येत आहेत. सरकार प्रत्येक वेळी सांगतंय की हे आहे, हे संकट तर आहे. ते काय असं नाहीये की खोटी कागदपत्र तयार केली जात आहे, संकट आहे. पण तरी सुद्धा प्रॉफिटमध्ये कंपन्या आहेत. नाही, प्रॉफिटचं कसं आहे की तुम्हाला सांगतो मी, पीक विमा मंजूरच करत नाही आणि ब्लॉक लेवलवर आहे ते, फार्मर लेवलवर नाही. आता द्राक्षासारखं पीक हे फार्मर लेवलवरच आलं पाहिजे, विलेज लेवलवरही नाही. मला एक समजत नाही, घोडचुका आहे त्याच्यामध्ये. मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये, आता माणिकराव इथे नाही आहे म्हणून मी आरोप करणार नाही, परंतु फार मोठं ते गोडबंगाल आहे. आणि शेतकरी पहिले 5% भरायचे, आता 1% भरत नाही, 1 रुपया भरतात ते. तर सरकारचं हे सगळं लुट्याचे धंदे आहे आणि कृषीसाठी येणारा निधी अशा प्रकारे जातो. मात्र सरकारी बँका यांचा पतपुरवठा यावर्षी कमी झाला आहे. तर याच्यामध्ये ज्या कृषी क्षेत्रातील टार्गेट हे मायक्रो फायनान्स कंपन्याला देतात व महिला बचत गटाच्या मार्फत पीक कर्जाचं वाटप होतं, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 24% राहतो. बघा, लूट सुरू आहे. सरकारला माहित आहे की धोरणात्मक लूट आहे. तर याच्याविषयी माणिकराव कोकाटे सारखे जर कृषी मंत्री असतील तर मला वाटते की देवेंद्र फडणवीसची ही कारकीर्द फारच खराब जाईल. कारण कसं आहे की आतापर्यंत तर त्यांचा राजीनामा संध्याकाळपासून तो आपला माझा मित्र कोण आहे बावनकुळे, त्यांनी माफी मागितली. हे माफी मागायलाही तयार नाही. म्हणजे सत्तेची मस्ती मस्तकात गेलेले अजित पवार नाही, त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली. ठीक आहे. अभय साळुंके पुन्हा जोडले गेलेले आहेत. अभय, मला सांगा, ज्या प्रकारे आता 3200 रुपयापर्यंत सोयाबीनचा भाव आला, मराठवाड्यातला शेतकरी आता पुढच्या पेरणीची तयारी लागलेला आहे. काय शेतकऱ्यांच्या मनात भावना आहे? शेतकरी अस्वस्थ आहेच, पण आता पुढे काय करायचं या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे का? कारण कधीकाळी हाच मराठवाड्यातला शेतकरी कापसाकडे वळलेला होता. कापूस त्याला जगू शकत नाही म्हणून सोयाबीनकडे आला. आता सोयाबीन जगू शकत नाही, त्याच्याकडे पर्याय काय? पर्याय एकतर संघर्ष करणे किंवा मरणे, दोनच पर्याय सरकारनं नाईलाजाने ठेवलेले आहेत. मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. कृषी मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली, ठीक आहे, पण ही दिलगिरी फॅशन नाही का? आणि ही कधीपासून चालू झालंय? RR आबांनी एक शब्द बोलला होता, विलासराव साहेबांची एक चूक झाली होती, चाकूरकर साहेबांनी कपडे बदलले होते. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सुद्धा यापूर्वी नैतिकता पाळून राजीनामे घेतले गेले. सोकावण्याची पद्धत धरणात पासून चालू झाली आहे. तसंच सोकावलं गेलेलं आहे. मंत्री महोदयांना दोन ठीक आहे, शिक्षा झाली तरी सुद्धा राजीनामा दिला नाही. की बाबा त्यांनी आले, ठामपणे आले, दिलगिरी मागितली, त्याच्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदनही केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु कुठंतरी मूळ मुद्दा जो शेतकऱ्याचा आहे तिथं आलं पाहिजे. आज त्यांनी कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. 10 वर्षाखाली जे सगळे उत्पादन खर्च होतं ते सगळे खर्च दुप्पट झाले आणि 10 वर्षाखाली 54 शेनं सोयाबीन विकलं गेलंय. पावते आहेत आमच्याकडं 54 शेनं 2014ला. त्यावेळेस हे 6000 मागत होते आणि आता 3200-3600 सोयाबीन विकायची वेळ आली आहे. खरेदी होत नाही. शेतकरी वैतागणार नाही का? रडणार नाही का? आणि असं असताना सुद्धा शेतकरी कपाळाला हात लावून पुन्हा हिंमत खचून
पुढल्या पेरणीसाठी तयारी करतोय, पुढे जाण्याची ताकद हिंमत दाखवतोय आणि अशा वेळी त्याच्या जखमीवर मीठ चोळलं गेलं. याच हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणूनच जिथून सुरुवात केली होती अभयजी, जिथून सुरुवात केली होती तिथंच पुन्हा येतोय. तुम्हाला नाही देता आलं ना, नका देऊ, काही हरकत नाही. तो त्याचे संघर्ष करतोय, तो त्याच्या धडका देतोय, नाहीच झालं तर जीव देतोय, पण किमान त्याच्या बळबळत्या जखमीवर मीठ चोळू नका. ही अपेक्षा आज राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मनात आहे. ती अपेक्षेच्या माध्यमातूनच आज त्यांचा आवाज उठवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. राज्याच्या कृषी मंत्र्यांना आपण सवाल विचारला, त्यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे. पण आशा करूया यापुढे कुठल्याही जखमीवर पुन्हा मीठ कोणी चोळणार नाही. या शेतकऱ्यांच्या दिलासा तर तुम्ही देऊ शकत नाही. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.